एक तासानंतर अर्जुनने डोळे अलगद उघडले. क्षणभर त्याला वाटलं कदाचित हे सगळं स्वप्नच होतं. हळूहळू डोळे उघडत तो पलंगाच्या दुसऱ्या बाजूला पाहू लागला आणि तिथे चंद्रप्रकाशात न्याहाळली श्रेया एका अप्सरेप्रमाणे शांत झोपलेली दिसली. त्या सौंदर्याने त्याचा श्वास अडकला. झोपेत सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस तेज होतं. ती काहीही परिधान केली तरी त्याच्या नजरेत ती नेहमीच सुंदर दिसणार होती. तिचा चेहरा पाहताच त्याच्या अंगात पुन्हा एकदा उष्ण लाट उसळली. ओठावर अलगद हास्य आणत त्याने तिच्या गालांना स्पर्श केला. कपाळावर आलेली काही भुरकट केसांची बट हळूवार बाजूला सारली. तिच्या मखमली त्वचेवर अंगठ्याचा स्पर्श होताच श्रेयाने किंचित डोळे उघडले. अर्जुन. तिचा अर्धवट झोपेतला मृदू आवाज त्याच्या कानात जणू संगीतासारखा भिनला. मी उठवलं का तुला? त्याचा हळवा प्रश्न. नाही रे, खरं तर मी हलकंसं हसले आणि त्या हसण्याने त्याचा श्वास पुन्हा रोखला गेला. तिच्या स्पर्शाने तिच्या अंगावर हलका थरकाप जाणवला आणि त्या क्षणात त्याच्या मनात एकच भावना होती, तिला पुन्हा आपल्या मिठीत घेण्याची. श्रेयामध्ये अशी काहीतरी जादू होती जी त्याने इतर कुणातही कधी अनुभवली नव्हती. श्रेयाने हलकेच उचलून बसत त्याच्याकडे पाहिले. खिडकीतून येणाऱ्या चंद्रकिरणांनी तिचा चेहरा अधिकच मोहक बनवला होता. अर्जुन तिच्या प्रत्येक हालचालीकडे एकटक पाहत होता. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी खेळकर तर काहीतरी ज्वलंत होतं. क्षणभर तिच्या ओठांनी त्याचे ओठ गाठले. त्याच्या मनातले सर्व प्रश्न त्या स्पर्शात विरघळून गेले. तिच्या गंधाळलेल्या केसात बोट गुंतवत त्याने तो क्षण आपलासा केला. त्याला ती हवी होती, फक्त आजची रात्र नव्हे तर तिचं मन, तिचं प्रेम, तिचं संपूर्ण अस्तित्व. पण वास्तव त्याला ठाऊक होतं, उद्या सकाळी ती त्याची राहणार नव्हती. श्रेयाचे ओठ त्याच्या मानेवर फिरू लागले. तिच्या प्रत्येक स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारे उडत होते. ही तिची अनोखी ज्वालामुखीसारखी बाजू त्याने कधी पाहिली नव्हती आणि तो त्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत होता. त्या चांदण्याने भरलेल्या रात्री दोघांच्या नजरा आणि भावना एकमेकांमध्ये गुंफून गेल्या. बाहेर जग शांत होतं, पण त्याच्या अंतःकरणात भावनांचं वादळ उसळलं होतं. एक वादळ जे पहाटेपर्यंत थांबणार नव्हतं. श्रेयाच्या हलक्या श्वासाचा मंद स्वर खोलीत पसरला होता. अर्जुननेही तिच्या तालात हरवला होता. तिच्या प्रत्येक हालचालीत एक जादू होती जी त्याला भावनांच्या लाटांमध्ये बुडवत होती. अर्धवट मिटलेल्या डोळ्यातून तो तिच्याकडे पाहत होता. तिचे काळे भोळे केस पाठीवरून धबधब्यासारखे ओघळत होते. ओठ किंचित उघडे, डोळे मिटलेले आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदी स्वप्नाळू भाव त्याच्या अंगावर रोमांच उभे करत होते. हा क्षण त्याने आयुष्यात पाहिलेला सर्वात सुंदर क्षण होता. क्षणभरासाठी श्रेयाने डोळे उघडले. तिच्या नजरेतली ज्वलंत तीव्रता त्याला थेट भिडली. त्या उष्ण नजरेने त्याचा श्वास कोरडा पडला. तिने हळूवार हात त्याच्या छातीवर ठेवला. त्याच्या जवळीकीचा वेग वाढत गेला आणि अर्जुन पूर्णपणे त्या क्षणात बुडून गेला. शेवटी दोघेही थकून एकमेकांच्या मिठीत विसावले. अर्जुनने तिला आपल्या छातीशी ओढलं आणि अलगद भावमध्ये सामावून घेतलं. श्रेया त्याच्या मानेला बिलगिरली. हात त्याच्या कमरेभोवती ठेवत शांत झाली. काही क्षणात तिचा श्वास स्थिर झाला. श्रेया, त्याने हळूच हाक मारली, पण ती काही हलली नाही. डोळे मिटलेले, लांबसडक पापण्यांच्या सावलीत तिचा चेहरा अजून देवदूतासारखा दिसत होता. तिचा श्वास एकसारखा चढ उतार होत होता. ती अगदी गाढ झोपेत होती. अर्जुनला ठाऊक होतं ती इतकी थकली आहे की आता काहीही झालं तरी ती उठणार नाही. थकवा त्यालाही जाणवत होता, पण त्याला एक भीती होती की सकाळी जाग आली आणि हे सगळं स्वप्नच निघालं तर. मात्र डोळे जड होत गेले आणि शेवटी त्याने हार मानली. श्रेयाला घट्ट मिठीत घेत तो गाढ झोपेत गेला. अर्जुनचा जागा झाला तेव्हा डोक्यात ठणका फुटत होता. जणू डोकं दोन तुकड्यांमध्ये विभागलं जाणार होतं. बसायचा प्रयत्न केला, पण ठणक्यामुळे परत पलंगावर कोसळला. काही क्षणांनी त्याने हळूहळू डोळे उघडले. छत पांढरं, भिंती गुलाबी आणि खोलीत सर्वत्र एक नाजूक स्त्रीसुलभ सजावट. स्पष्ट होतं की ही त्याची खोली नव्हती. त्याने आठवायचा प्रयत्न केला. काल तो अर्जुनच्या घरात आपल्या ऑफिसमध्ये बसून वाईन पीत होता इतकं मात्र नक्की. प्रियाही तिथे आली होती आणि अचानक आठवणाचा दरवाजा उघडला. तिने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता, औषध देण्याचा प्रयत्न केला होता, पण अर्जुनने वेळेवर अलार्म दाबून त्याचा विश्वासमित्र व सुरक्षा प्रमुख राकेशला बोलावलं होतं. मात्र नंतर काय झालं आणि तो इथे अशा अवस्थेत का आहे? हळूच श्वास घेताच त्याला ओळखीचा सुवास जाणवला, शॅम्पू आणि परफ्यूमचा. त्याच क्षणी त्याला समजलं तो श्रेयाच्या खोलीत आहे. तो एकटा असेल असं त्याला वाटलं होतं, पण उजवीकडे पाहताच त्याचा श्वास अडकला. पलंगावर तिचा सडपातळ देह पडला होता. पहिल्यांदा तर त्याला धक्का बसला. कदाचित प्रिया इथे आली का? पण चादर बाजूला करतात लालसर कुरळ्या केसांऐवजी काळभोरे केस दिसले आणि त्याच्या मनावर दिलासा पसरला. श्रेया, तो मनात म्हणाला. कालची रात्र स्वप्न नव्हती तर वास्तव होतं. तिच्या प्रत्येक हसरा ज्वालामुखीसारखा क्षण त्याच्या स्मरणात जिवंत झाला.
तो तिच्याकडे अलगद झुकला. चेहऱ्यावर आलेले केस हळूवार बाजूला सारले. ती इतकी गाढ झोपलेली होती की त्याच्या या स्पर्शानेही ती हलली नाही. अर्जुन तिच्याकडे बघतच राहिला. ओठावर मंद स्मित घेऊन